अय हे रुपाली कुठं चालली म्हटलं? आता झालं ना सगळं घेणं, आता कुठं फिरतं? आता काय म्हणते लग्नाचे दिवस जवळ येऊन राहिले, आता कायले फिरतं जास्त? आई कुठंच नाही चालली, मी इथंच आहे तुझ्याजवळ, त्यासोबत बोलायला चालली मी. आता होती वहिनी जवळ उभी आतापर्यंत, त्याला थोडंसं मदत करू लागली स्वयंपाकाची. आता म्हटलं त्यासोबत बोलतो थोडीशी. नाही ते आता चप्पल गिप्पल घातली ना, म्हटलं आता कुठं चाललीच असं चप्पल घालून, म्हणून विचारून राहील तुला का कुठं चालली म्हटलं. आता आता जाऊ नको कुठं, आता आपल्याला काही सामान गिमान आणावं लागेल ना. आणि पैसे पैसे उरले असं ना ते पैसे इथले का बस सारे पैसे खर्च झाले? आता काही असं तर दे मला. हा बाई उरले आहे ना काही पैसे, पण तुला कायले पाहिजे आता पैसे? आता सामान नाही आणा लागन काय हो काही. आता त्या तू फक्त त्यापुरती खरेदी झाली, पण आता बाकी लग्नाची ते तर खरेदीला पैसे लागत काय? हा चल घरीचे तर आधी नसतो, आणि त्यानं तुला जेवढे दिले तर काही असं थोडी आहे की जेवढे पैसे दिले तेवढे उधळूनच टाकावं म्हणून. काही पैसे वाचूनही ठेवा लागते. आतापासून शिक कसे पैसे गिसे वाचवणं, नाही तर मग बस उधळपट्टी करत जाशील. जेवढे पैसे तो भावना देत जाईन तेवढे उधळून टाकत जाशील. आई मी अर्धे पैसे वाचूनच ठेवत असतो म्हटलं. आताही दादाने दिले ना त्याच्यातले काही पैसे वाचून ठेवले. एवढ्या महागाच्या साड्या घेतल्या नाही म्हटलं, मी 5-6 साड्या घेतल्या बाई, मी जास्त थोडी घेतल्या काही. आणि थोडंसं मेकअपचं सामान घेतलं, बाकी तर मला साक्ष करता आलंच होतं मग तिकडून. वहिनीनं मला बरोबर बजेटमध्ये घेऊन दिल्या सगळ्या साड्या. आई वहिनीला भल्लं मेंटेनन्सही समजते, पण बरोबर आपल्याला साड्या मेकअपचं सामान सगळं चांगलं चांगलं घेऊन दिलं, आणि पैसेही वाचवले त्याच्यातून. हो म्हणूनच मी तिच्यावर आता व्यवहार सोपून दिला सारा. तिले म्हटलं आता तू सांभाळ बाई घर, हे पैसा घेत जाय, आणि हे सामान सुमान आणलं काय कितीचं लागते काय लागते सांगून देत जाई, एकदा आणून देत जाईल. पुरवणं नाही पुरवणं काय करणं आहे ते हाती आहे, बरोबर पुरवते म्हटलं ते महिनाभर. आणि काही लागलंय सवरले बरोबर पैसे देते जवळचे काढून, आणि त्याच्यातले पैसेही वाचवते अजून म्हटलं कोण्या गोष्टीसाठी. कोणी आलं गेलं त्याचंही करते. असंच आता तूही करत जातो त्या सासूच्या घरी, नाही तर मग बस हाय देते आपल्याला पैसे जेवढे आले तेवढे खर्च करून टाकायचे. असं काम नको कर रुपाली. आई सगळं समजते मला, मी काय बहाड आहे का एवढी? मला तू काय बहाड समजतं काय का बरं रुपाली बहाडच आहे म्हणून? आता मी तसंही वहिनीपासून भरपूर काही शिकले, आणि आता इकडे तिकडे राहून मला समजलं आई पैसे वाचवा लागते म्हणून. आता पाय बरं, मला तरी दादाने एवढे पैसे दिले. रश्मीच्या घरी पैशासाठी किती वांदा चालू आहे आई. तिची आई पैसे द्यायला खाली नाही आहे म्हटलं, तिच्या भावानं तर काही दिलेच नाही म्हणा, पण तिचे बाबा देऊन राहिले होते तर तिच्या आईनं तिला पैसे नाही दिले आता सामान घ्यायसाठी. मग सांगा इथे आता लग्नाचं सामान कुठून घेईन? असं कोण सांगे तुला? असं कोण सांगितलं? तिनं सांगितलं का रश्मीनं? पैसे नाही दिले म्हणते आहे ना तिच्या मायनं. मोठी आहे बिचारी ती गंगा, काहून अशी करते काय माहित बिचारी. तिचीच पोरगी होई ना, आणि लग्न गिग्न काही काढतं म्हणते होती काय माहित, कधी काढते ना काय काढते तर काही माहित नाही मला. म्हणे त्या तरी आई बाबानं म्हणे काढून टाकलं म्हणे, काय माहित म्हणे कधी काढते काय लक्षण देऊन राहिले म्हणे, आणि गोष्टच नाही काढत म्हणे. बाबानं गोष्टही काढली म्हणे तर मग ही गोष्ट टाळून टाकते म्हणे. म्हणते म्हणे पैसे नाही पाहिजे काय, आणि खर्च काय कमी होते काय, आणि थांबा सध्या. मग काय आई 4-6 महिने काय असंच ठेवून काही आता लग्न काय मी बाबा काय करते ना काय नाही, तिचं तिले माहित. ती आहे जास्त हुशार बाईसोबत आपण काय बोलावं बाई व, आपल्याकडून काही बोलणं होत नाही. मी बोलतच नसते तिच्यासोबत आता जास्त. ते कशी आहे पहिल्यासारखी काही राहिली नाही. पहिले तरी काही ना काही आमचं पटे, आता तर ते जास्तच वाया गेली. मी बोलत नसतो तिच्यासोबत. मी म्हणतो तिला बाई आली कोणती गोष्ट सांगितली 2 शब्द ऐकले आणि झालं. आपल्याकडून जर झालं तर चांगलं सांगावं तिले, नाही झालं करशील तर कर, नाही करशील तर नको करू. मी तर आता अशीच करतो. पागलच आहे वा इथे गंगा काकू. हा माहित आहे, आपण तिच्या घरी गेलं ना तर कधी म्हणत नाही का येणं रुपाली नाश्ता करणं का काही, आणि पुन्हा वहिनीला तर काही उजागरीच नाही आहे. आपल्या घरी तरी रश्मी येते तर वहिनी म्हणते घ्या ना रश्मीताई नाश्ता घ्या जेवण करा म्हणते. तूही त्या दिवशी म्हणे पैसे देतो म्हणे बाई म्हणे. हा पण तिने नाही म्हटलं. अन हे गंगा काकू अशी आहे म्हटलं, आपल्याला विचारत नाही म्हटलं. आई बाहेरला बाहेरच उभं ठेवते अशी आहे म्हटलं. काय करतं बाई आता, एखाद्याचा स्वभाव असते रुपाली तसा. आता तर अजून त्या असे लोक पाहिले नाही. आता जशी सासरी जाशील कोणी, आता अशा लोकांसोबत ते पाला पडत नसतो या. कोणी कसं ना कोणी कसं भेटते जीवनात, तशाही सोबत दिवस काढायला लागते आपल्याला. हाव नाही पण एवढं असते काय. आणि आई माहित आहे काय, रश्मीची मावशी आहे ना, मावशी मस्त आहे रश्मीची, स्वभावानं खूप मस्त आहे. आज कणी तिच्या मावशीच्या घरी आम्ही जेवण केलं, झुणका भाकर झुणका आणि पोळी, मस्त जेवण केलं आहे. रश्मीची मावशी इथं आहे का आपल्या गावात? इथं कशी काय? आणि तू कुठे गेलती बाबा तिच्या घरी झुणका आणि पोळी जेवायसाठी? आई इथंच आहे रश्मीची मावशी. हे पाटलाचं घर नाही का आपल्या गावातलं जुनंवालं, ते घेतलं ना गंगाराम काकानं. तर तुला माहित नाही का ते गंगाराम काकानं घेतलं म्हणून घर? हटवा ते कायले घेईन गंगाराम भाऊ ते घर. हा ते नाही घेतलं, ते तसंच आहे ते पाटलाचंच होय ते. तर तुला कोण सांगे ते गंगाराम काकानं घेतलं म्हणून घर? आई तुला काय माहित राहीन व, तुलाच नाही माहित. मला माहित झालं म्हटलं. मला स्वतः तिच्या ह्या मावशीनं सांगितलं आणि रश्मीने सांगितलं. रश्मीची तिच्या बाबाची चालू आहे म्हणते हे काय ते घर आहे ना ते विकून राहिले होते, तर रश्मीच्या बाबानं घेतलं. आणि आता तिची मावशी आहे का नाही, तिची मावशी आली होती म्हणते तिच्या घरी, तर तिच्या आईनं हाकलून दिलं म्हणे इथं पाहिजे नाही म्हणे. तर मग तिची मावशीला तिथं ठेवलं म्हणते त्या घरात. तर तिथं गेलो होतो आम्ही काल. असं मुन्नी नाव आहे व तिच्या मावशीचं. ठेवाय काय? हाव मुन्नीच नाव आहे तिच्या मावशीचं. स्वभावानं मस्त आहे का आई त्या गंगा काकूपेक्षा कणी, असं म्हणजे वाटतच ते ह्या गंगा काकूची बहीण होय बा म्हणून. असं काय मग ते तिच्या सासरून इथं काय करून राहिली? ते तर तिकडे होती नागपूरला का काही होती, ते इथं कशी काय आली बाबा? ते आता
ते रश्मीचे काकाजी वारले म्हणते नाही, तर मग तिथं कोणी सहारा नव्हता म्हणते. तर तिच्या घरचे जे लोक होते कधी म्हणते, तर त्यानं म्हणते काढून दिलं म्हणते, इले म्हणते काहीच नाही दिलं म्हणते. म्हणून ते आता इकडे आली बहिणीच्या सहाऱ्यानं. मग हिच्या घरी गेली होती, तर हिनं हाकलून दिलं. नाही म्हणे इथं नाही पाहिजे म्हणे, माझ्या नवऱ्याच्या मागं लागतं असं तसं खूप बोलली होती. तर मग हे म्हणे कुठं राहू म्हणे मी आता, मला सहाराच नाही म्हणे कोणाचा बहिणीशिवाय. तर त्या काकानं ते घर घेतलं आणि त्या घरात तिच्या मावशीला ठेवलं. तर माहिती आहे गंगाराम काका बाजारही आणून देते, आई सगळंच आणून देते. ते तर मी आज दयानच पाहिलं हो बाजार. हो बनवून बरोबर आहे, तिथंच आहे मुन्नी. तुला माहीत झालं म्हणून आता मी सांगून राहिली, नाही तर माहीत होजा ती गोष्ट नव्हती. आई मग काय माझी मजा उडून राहिली होती काय तू आता? तुला माहीतच आहे मग. मला माहीत आहे, पण मला पहिले नव्हतं माहीत, मला आताच माहीत झालं आजच. ते मी तिकडे गेली का नाही, तर हे मुन्नी इले मी सांगायला गेली होती. हे पण हिची बहीण होय, माझ्या लक्षातच नाही आलं अजूनही. हे आपल्या इकडे त्या दिवशी चना सांगायला होती. हो तर मी आता इले सांगासाठीच गेली होती, काय येशील काय म्हणून कामधंदा करायसाठी काही. तर त्याच्यासाठी गेली तर मला दिसले तिथं गंगाराम भाऊ ब्लँकेट आणले होते आणि ते भाजीपाला आणला होता. मी म्हटलं तुम्ही इथं कसे? तर मग ते सांगे. मग मी म्हटलं असं काऊन काम कसं झालं, हे खूप वर्षा पहिले आली होती इथं, तेव्हा तिचं लग्नच व्हायचं होतं. मग आता काही एवढा चेहरा लक्षात होता नाही माया. आता माहीत झालं मला. म्हटलं माय तू इथं आहे का व, तुला मी कामाधंद्याला नेलं म्हटलं मुन्नी. ते म्हणे काही नाही होत म्हणे, शांताबाई म्हणे काय होते म्हणे, आली तर आली म्हणे, मला आता गरज आहे म्हणे बाई म्हणे. मग तिनं मला सांगितलं. लय वेळ बसली मग मी तिच्या घरी. तर सांगे गिंगे ते मला गंगाची हिस्ट्री सांगितली तिनंही सांगितली आणि गंगाराम भाऊनंही सांगितलं. गंगाराम भाऊ म्हणे काय करू म्हणे आता, तिला कोणी सहारा नाही म्हणे, आपणच आहे म्हणे आता बापासारखं भावासारखं. तर काय करावं म्हणे, आणून देत असतो म्हणे मग मी. पण गंगाच्या लपून चोरून आणायला लागते म्हणे बा. म्हणे बाजार झालं काही सामान सुमान, आता ते कोणाच्या इकडे पाहिजे म्हणे, तर करतो म्हणे मदत. तिथं गेलती मग तू तिच्या घरी नाही, जेवण घेऊन करून आली मग आहे ना? हा जेवण घेऊन करून आली मी. रश्मीच्या सोबत गेली होती. रश्मी म्हणे ना चल म्हणे रुपाली म्हणे तिथं, चल म्हणे तुला कोणासोबत भेटवायचं आहे म्हणे. मग मी म्हटलं कोण होय? मग तिनं मला सांगितलं हे माझी मावशी आहे म्हणे. म्हटलं हो का हो? तर हो म्हटलं ती मावशी ह्याच गावात राहते काय, हे तर पाटलाचं घर आहे. मग म्हणते नाही म्हणे माझ्या बाबाने हे घर विकत घेतलं म्हणे, माझ्या बाबाला म्हटलं म्हणे आई राहू देत नाही, तर मग आता तुम्ही इथं ठेवा मावशीले. आणि मग नंतर माहिती आहे काय म्हटलं आई म्हणे, तिच्या आई तिला काही करून नाही राहिली तिच्यासाठी, तिच्या मावशीसोबत तिनं प्लॅन केला का आता घरी ये बा म्हणून राहायसाठी. असं आहे ते. असू दे बाबा, त्याच्या घरातलं त्याला माहित, आपण कायले फालतूच्या चौकशा करत बसावं. तिला काय म्हणते तर तिले अशा गोष्टी नाही सांगत म्हटलं गंगा आपल्याला. मोठी छत्री आहे ती. आई मी काय म्हणतो, रुपेशराव म्हणे रुपेशराव म्हणजे त्याची आई की म्हणे सोनं टाकायला जायचं आहे म्हणे, डिझाईन टाकायला सोन्याची. तर त्या मनानं पाहिजे म्हणे त्यासाठी सोनं म्हणे. तर असे म्हणे ते कधी जाय म्हणे, कधी जा लागते म्हणे. हां कधी म्हटलं ते ना फोनवर म्हटलं होतं मला, त्याची आई बोलली माझ्यासोबत मग. आणि तर म्हणे बाई रुपाली म्हणे सोन्याची डिझाईन टाका लागते म्हणे मंगळसूत्रा गित्राची. तर कशी टाकतं काय टाकतं तर तू पाय म्हणे, मग उद्या चालून म्हणशील म्हणे मला असंच केलं तसंच केलं तर ये म्हणे. असं म्हणे बा. कधी ये म्हणे आता? आता होत असते काय जाणं, अशी वक्तात उठशील ना पैशीन काय, त्याच्याच मनानं नाचशील काय. त्यानं म्हटलं का आताची तर चालली काय तिथं आता? हां काही आपल्या मनाचा विचार ठेवत जाय जरासा, नाही तर मग बस उठली का चालली उठली का चालली. काही गरज नाही आहे जायची. त्याला सारखं सांग तुमच्या मनानं काही आणा म्हणा तुम्ही, इथं काही म्हणा रिकाम पण नाही आहे म्हणा, हिंडाली याचं म्हणा तिथं तुम्हीच आणा म्हणा तुमच्या मनानं. आई आणि उद्या चालून जर मला नाही आवडलं तर मग हां मी नाही घातली म्हणजे मग मग काय म्हणतं जाता म्हणतं काय जाय मग तुझ्या मनानं. मी काय तुला धरून थोडी ठेवून राहिली, मी माहिती काही तू धरले बांधली आहे काय? लग्न करलं तर तुझ्या मनानं केलं, पोरगं तुझ्या मनाचं, सासू सासरे तुझ्या मनाचे. आणि मग आताच काय आहे तुला नाही म्हणाले. बरं जाय, तुला जायचं आहे तर जाय मग लवकरच फक्त संध्याकाळच्या पहिले घरी, नाही तर अर्धी रात करशील. बरं आहे ठीक आहे ना. इकडे जातो म्हणता ना आता, मग घरात कायले चालली आता? आई पर्स गिफ्ट नाही घेऊ काय, अशीच जाऊ काय मी खाली हात हलवत जाऊ काय अशी? जाय बाबा, हात हलवत जातं का कशी जातं तर जाय. शांताबाई शांताबाई वा शांताबाई. गंगा काकू राहते आई, पाहिजे बरोबर. पाहिजे बरोबर म्हणजे काय मला खाऊन राहिली काय, वाघ होय काय ते? काय म्हणतो बा गंगा? शांताबाई काय करून राहिली व? आम्ही रुपाली कुठं चालली? चालली का फिरायला? हा काकू मी फिरायला नाही चालली, इकडे चालली माझ्या सासूच्या घरी. सासूच्या घरी? आतापासून चालली बाबा सासूच्या घरी? चालली का तुला घरी तिथे जायची? आता अजून तर लग्नच व्हायचं आहे. आणि काय म्हणते एवढ्या लवकर चालली काय? आता थांब ना काही दिवस, एवढी घाई होऊन राहिली का तुला तिथं जायची आता? नाही व ते कामी चालली, ते दागिने टाका लागते ना लग्नाचे, तर त्याच्यासाठी चालली डिझाईन सांगासाठी. तर म्हणून मग तिला बोलावलं असं तिच्या सासूनं, म्हणून चालली. अशा येलपाड्या बाय हाय आजकाल ना, अशी येलपाड्या काम आहे, अशा पोट्टे आहे. हा मार येलते काय सांगता ना, एकाच्या यानं 10 जणी येलते. एकानं घेतलं 50,000चं, दुसरी म्हणते मला 80,000चं पाहिजे म्हणते, एका लाखाचं पाहिजे म्हणते. अशा पोट्टे आजकाल इतर पिसक्या. मोठे लोक करते आणि मोठे लोकांच्या बरोबर मग गरीबाचे करायला पाहिजे. त्याच्याकडून हो का नाही हो, मग मायबापाकडून द्या मग त्याला इथला पैसा मग घ्यायसाठी. आता कसं आहे बाई गंगा, लग्न एकदा होते, आपापल्या परीनच करते कोणी खर्च. तू सांग मला गरीबाचं लेकरू असन
तर आपापल्या मायबापाच्या ऐपतनुसारच खर्च करते. मोठ्याचं असन तर तेही आपापल्यानुसारच करते. कोणी असं आहे काय कमी असन तर जास्त करते म्हणून, जास्त असन तर कमी करते म्हणून? असं नाही असते, बरोबर करते. आपण कायले म्हणावं कोणाले? आपल्यात असन तेवढं आपण आपल्या लेकराला द्याव. कुठं व शांताबाई असते असं? हा ना, आपली हे नसन तरी कराच म्हणते. मैची पोट्टी पाय. आता ह्याच्या इच्छा रुपालीनं केला नाही एवढा खर्च. बरं केला तर केला, सांगायला कायले पाहिजे तिले? 20,000 दिले 30,000 दिले, सांगून द्या आपलं 1,000-2,000 केलं म्हणून. पण नाही, एवढे लागले आणि तेवढे लागले, हे सामान घ्या लागते ते सामान घ्या लागते. पागल करून टाकलं तिने नीर घरात. आता म्हणते नाही मला हे पाहिजे मला ते पाहिजे, अशी बाहेरसारखी करून राहिली. बापा आता पाहिजे ते मागू, तुला नाही मागन तर कोणाला मागन होते पोरगी? हा तुही पोरगी आणि तू काय म्हणते, तू यात जवळ लग्न होईन तुझ्या पोरीचं, सासरी जाईन, मग काय अशीच पाठवतं काही पोरगी? हा तिच्यासोबत काही सामान सुमान काही द्या लागन का नाही द्या लागन? अशीच जाईन काय ते, तिथंच घेऊन देईन काय झालं तिले? माया मनानं करून दिलं असतं ना शांताबाई, मला लग्न सगळं केलं असतं म्हटलं. पण तिच्या मनानं केलं ना तिनं, तर मला ते पोट्ट बिलकुल आवडलं नाही म्हटलं. असं तो करोडपती, पण कधी मला बिलकुल आवडलं नाही, तर माझ्या मनाही नाही करत काही करायसाठी. आता पाय बाई, आता तुला सांगतो मी, आता काही झालं तरी त्या जवळ होय शेवटी. आता असं पोट्टन पाट्ट काही करू नको, चांगली राह, चांगलं वागू. आता पोरगी असो का जवळ असो. आता काय सांगू, माय मागा एक 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 ग्रहणच आहे हो शांताबाई. मी पाय कायच्यासाठी आली ना, काय करायला लागली, कोणती गोष्टी घेऊन बसली. मी काय म्हणतो शांताबाई, मला एका अडचणीतून काढवा तू. आता आता कोणती अडचण आली होती यावर? आता कायच्यात फसली तू? मा शांताबाई तुला काय सांगू आता मी. हा मै हे नाही का बिचारे, माझी बहीण पाहिली नाही का त्या लग्नाच्या पहिले मुन्नी 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 त्याचा लय डाव पाहिली. हो पाहिली होती गड्या, पण आता आठवत नाही मला कोणती होय काय होय तर. रुपाली जा ना आता घरात. घरात म्हणतो तुला जायचंय तिकडे, जा ना मग आता बाहेर. हा बाई जातो ना, चाललीस मी. असं असं काय झालं तिले? कोण तब्येत बिघडली का तिची? तिची कायची तब्येत बिघडते? मी तर म्हणतो सटकन पटकन काय म्हणते आता, काय मग बोलू बहीणच होय, बहिणीविषयी वाईटही बोलू शकत नाही बिचारी शांताबाई. हा अहो तर काय केलं तिने हे तर सांग मला. काही केलं काय का काही झालं तिले? काही झालं असतं तर बरं झालं असतं तिले. आता असं वाटते मला, आता मला माझी बहीणही चांगली नाही वाटून राहिली म्हटलं. माहित आहे शांताबाई, आता मागल्या दिवशी आली होती, 8 दिवस झाले, 8-10 दिवस झाले आली होती. आली बाई बॅग मॅग घेऊन आली डोक्यावर. म्हणे मला इथं जागा दे, म्हणे इथंच राहतो म्हणे मी. म्हणे तर अशी बिचारे गंगाराम भाऊले अशी हेच होते, काय म्हणते सासरी बोलते गोड गोड त्याच्यासोबत, असं भाऊजी तसं भाऊजी भली पाडते ते. मग मी म्हटलं इथं पाहिजे नाही म्हटलं माझ्या घरी, तिकडे काय म्हटलं तुला कुठं जायचं आहे काय जायचं आहे. हो आता काय म्हणे, मला लग्नच करायचं आहे म्हणे गंगाराम भाऊ सोबत. सांग बिचारे शोभते काय? हा भाटवा तिचा जवळसोबत असं म्हणत असते, कोण अशी मजाक करते काय? लक्षच नाही त्या पहिले. जवळ होई बाई तिचा, आता मजाक करतच असते, मजाक केली असन तिनं. ते काय लिहीन तिथं? आणि तिला नवरा नाही काय? तिचा नवरा मेला नाही का हो मंगळल्या दिवशी? झाले ना 7-8 महिने. मार केले यायच्यासाठी भावाईसाठी बापा. हा पहिलेच म्हणू मी का हातचं सोडू नका बापा, सगळेजण हिशा वाटण्या करून घ्या. बापाच्या याच्यात हाय तर सासरा तर माहिती आहे तिचा कसा होता तो, मान तर कमी नव्हता. सारं सारं म्हटलं स्वतःच्या याच्यावर ठेवलं आणि हे पोरगं गेला आता मरून. यानं केलं सारायचं, मोठा होता करून तर यानं साऱ्या गावाचं केलं. लहान भावाचे लग्न डिलेवऱ्या सारं केलं. आता झाले पोरं मोठे मोठे त्याचे, येईल काही हाय नाही बाई कोणी. तर ये गेली ना बाई अचानक मरून, आणि बुडाही मरून गेला पहिले, तिथून 2-3 महिन्या पहिले. मग जवळ गेला तर त्या बाकीच्या भावाईनं काय केलं, तिला काढून दिलं त्याच्यातून प्रॉपर्टीतून. तुमचं काही नाही म्हणे इथं, लेकरूना बाय म्हणे काय करता म्हणे इथं. दिलं वहिले हाकलून, घरही नाही दिलं ना वावरही दिलं ना काहीच नाही दिलं. बुड्याचा पैसा होता किती मोठा, हातही वाटून घेतला. हा पण आता हिच्या काय म्हणजे हिच्या काही आहे का नाही आहे आता मला काही तेवढं माहित नाही होय. पण मला तरी वाटतं काही आहे नाही तर ती आली माझ्या सहाऱ्यानं आली, आता मलाच लुटायला बसली. मग आता मी काय करू बाई त्याच्यात? आता तुझी बहीण ना तू, तुमच्या दोघ्या बहिणीचं मॅटर आहे बाबा ते. मी काय बोलू शकतो त्याच्यात? आता तुम्ही कर काय करायचं आहे नील ते गोष्ट. मी काय करू शकली असती तर तुझ्या घरी काय आली असते शांताबाई? मी त्याच्यासाठीच तर आली तुझ्या घरी, ह्या गंगाराम भाऊला समजा कर म्हणून जरासं. तर मग सांग ना मी काय करू शकतो आता? सांग मी काय करू शकतो? मी काय करू बाबा? मी भांडण करू काय तिच्यासोबत? का त्या गंगाराम भाऊले त्याच्यासोबत भांडू? तुम्ही असे करून राहिले म्हणून आता तूच बोलू शकतो त्याच्यात. मी बोलली नसन काय शांताबाई? हा मी बोलली नसन असं वाटतं तुला मी चुपचाप राहिली असन म्हणून? हा अव मैच तर आहेच आहे, पण मैची पोट्टी एक नंबरची बदमाश आहे म्हटलं मैची. माहित आहे आता मला गोष्ट समजली येता सांगणारीनं सांगितलं बाई मला. काय ही माझी बहीण म्हणते मंगळल्या दिवशी आली होती कनी, मग मी तिला हाकलून दिली घरातून. हाकलली तर हे कुठं गेली नाही होती, आपल्या गावातच होती म्हणते. हा आपल्या गावात माझ्या नवऱ्यानं ते घर घेतलं म्हणते पाटलाचं, आणि तिथे इले ठेवलं म्हणते. मग सांग आता मी काय म्हणू या माणसाले? नाही काही हाय म्हणू काय? तो म्हणते काही हाय नाही आणि मी म्हणतो हायच. असं कसं त्या घरदार येते घेऊन दिलं बा तिला सगळं? दिलं असं आता सहारा नाही बाई कोणाचा.
आणि तू ठेवून नाही राहिली म्हणून ठेवलं असन. तिथं जाते काय मग गंगाराम भाऊ? बापा आता तिथं तिला ठेवलं तर जात नसन काय, बिना गेल्याचं असन काय? हा मी आता हे ऐकलं का बाजार हाट करून देते म्हणून तिले आणि सगळंच करते म्हणून. हा आणि कामाला जाते म्हणते ते बापा गावातल्या लोकांच्या इकडे साजरी. मग अशी आहे ते. आणि मग बरं मग आता तिथं होती तर मच्छी पुट्टी तिथं गेली आणि तिथून तिला आणलं का काय केलं ना काही नाही मला काही माहित नाही. मला तर ही गोष्ट आता समजली. पण ते घरी आली माय आता बॅग घेऊन अजून डबल. ते काय म्हणते आता मी लग्नच करतो म्हणते बापू सोबत इथंच राहतो म्हणते, मला अधिकार पाहिजे म्हणते घरात. असं नाही केलं पाहिजे गड्या तिनं. अशी कोण करून राहिली? ती काही बहळली काय लेकाची? काय माहित काय झालं ना काही नाही. तिला तर म्यासारखीच करून राहिली. इथंच राहतो मला अधिकार पाहिजे आणि असं पाहिजे तसं पाहिजे पागल्यासारखी करून राहिली. बापा मीच करतो लग्न माय पोरीचं, माय पोरगी होय अशीच करून राहिली. मग मी किती बोलली तिले तरी ऐकायला खाली नाही. मग कोणता माणूस नाही ऐकत बिचारी, एवढं बोलू नाही. माझी सख्खी बहीण आहे ना तर माझ्या पाठीवर पाय देऊन आली. हा पण तिला हाय काय जराशी आपल्या बहिणीची फिकर. आणि तुला कोण सांगितली ही गोष्ट? हा ते इथं राहते तिथं राहते कोण होय तुला सांगणारी? बाई होय का माणूस होय तो सांगणारा तुले? होय बाई एखादी आता असते सांगतेस कोण ना कोणी. गावात तू येतं माहित आहे कोणत्या गोष्टी लपत असते काय? बात माहित होते म्हटलं आपल्याला. असं नाही का माहित होत नाही म्हणून. कोण कुठं गेलं कोण कोणासोबत बोलते आणि कोण काय करते सगळं माहित होते म्हटलं. पण आपण कसं आहे बाई शांताबाई बोलत नाही. मला पण तसे जास्त बोलणं आवडत नाही. आता पण मला तू ह्या गोष्टीतून वाचव बाबा. आता मी काय करू मग आता त्याच्यासाठी? तू काय करू म्हणजे तू सांग काय गंगाराम भाऊले असं करू नका म्हणा, तिला हाकलून द्या म्हणा. हा तुमची बायको चांगली आहे म्हणा असं तसं म्हण. तू काय लिहि करतो? काय म्हणते तर तू म्हण ना, तू म्हण ना शांताबाई आणि मला हे वाचून देऊ माझे घर. हे माणूस काही ऐकून नाही राहिला माझ्या घरचा, वयासारखाच करून राहिला. मी म्हणू तिची बॅग नेऊन बाहेर टाका. येई नाही तिची बॅग उचलून घरात घेऊन गेले. बरं आता खोलीत आहे नाही रिकामी. मच्छी पोट्टी काय म्हणते? मावशी म्हणते माझ्या खोलीत झोपत जाजो म्हणते. आता सांग आता काय म्हणू बाई? अहो गंगा ते गंगाराम भाऊ तसे आहेच नाही. पहिली गोष्ट तर तुला सांगतो ते आता मजाक गिजाक करून राहिले असन पण ते तसे आहे नाही. ना भाऊ तसे आहे ना तू आहे ना कोणी आहे. पण आता तुला नाही बाई भरोसा तर आम्ही काही करू नाही शकत त्या गोष्टीले. तुला भरोसा ठेवा लागन. मग माहित आहे मला तो माणूस कसा आहे तर. हो सारा माहित आहे. एवढे वर्ष काढले मी त्याच्यासोबत. दिसत नाही म्हटलं उसात जाते ना पांचही नाही लागू देत अशा रंगाचा माणूस आहे म्हटलं तो. मला आत्ता सांगितलं म्हटलं रंजूनं सांगितलं मला म्हणे सांगू नको पण कोणाला रंजूनं सांगितलं म्हणून. मी येऊन राहिली होती का नाही गावातून तर रंजूनं सांगितलं गंगाराम भाऊ तर म्हणे तिथे जाते म्हणे बाजार घेऊन देते असं तसं. काय म्हणे बापा तुझं घर सांभाळ म्हणे आणि ते त्या बहिणीच्या घरी जाते येते असं म्हणे. हो ना बिचारी चांगलं नाही झालं. ठीक आहे बा समजावून मी पण मी समजायला ऐकलं पाहिजे ते ना. तू ऐकते ना हो शांताबाई तू ऐकते ना. ते ऐकते माझी पोट्टी ऐकते म्हणून तर तुलाच म्हणायला आली मग मी आता. बरं सांगतो मी समजून. तू काही आता जास्त टेन्शन नको घेऊ. आता जाय मग घरी. मला काम आहे बिचारी येतो जरासा वावरातून चक्कर टाकून मी. मग सांगतो बाई आता एकदमच नाही होत ना आजच्या आजच. हो आणि घरात नको सांगजो. बाई घरी दिसन ना तुले तेव्हा सांगजो. काय ले आज वावरातच सांगतो ना. वावरात दिसले म्हणजे मला असं नसतं येईनच ना वावरात तर तिकडेच सांगतो. बरं ठीक आहे सांगजो मग शांताबाई. चला बा मग पाहू आता बाकीचं उद्याच्या व्हिडिओत. पण आता आपला व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला शांताबाईचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.